नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। व्यामी श्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसी वमे। तदेकं वद निश्चित्य येन श्रेयो हमाप्नुयाम। देवा तुवाचे ऐसे बोलावे तरी आम्ही निनती काय करावे। आता संपले म्हणोपा आघवे विवेकाचे। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या कर्मयोग नामक तृतीय अध्यायाच्या चिंतनाला प्रारंभ आपण करत आहोत। विश्वमौली या अध्यायाचं वर्णन करत असताना मग अज्ञाने बांधले या मोक्षपदी बैसावया साधना रंभतो तृतीयाध्यायी बोलिला असं 18व्या अध्यायामध्ये या तिसऱ्या अध्यायाचं वर्णन करतात की अज्ञानाच्या बंधनाला प्राप्त झालेल्या जीवाला मोक्षपदावर आरूढ होण्याकरता काही साधना करावी लागते। नैष्कर्म्य सिद्धीला जरी जायचं असेल तर प्रारंभ हा निष्काम कर्मापासून आहे। भगवद्गीतेला कर्मत्याग मान्य नाही, कर्माच्या फलाचा त्याग मान्य आहे। तैसा कर्तृत्वाचा मद आणि कर्मफलाचा आस्वाद या दोहीचे नाव बंद कर्माचा की मनोनी फळे लाग। सांडोनी देहसंग कर्मे करावे हा चांगा निरोप माझा। आपण एक दिवस चिंतन केलं होतं की कर्म हे सर्व अवस्थेमध्ये अत्यंत आवश्यक आहे। एखादा व्यक्ती साधकीय भूमिकेमध्ये असेल तर अंतःकरण शुद्धीसाठी कर्म आवश्यक आहे। किंवा सृष्टीचं चक्र ब्रह्मदेवापासून जे प्रारंभ झालं एवं प्रवर्तितम चक्रम, या सृष्टीचा प्रवाह चालू राहण्यासाठी सुद्धा कर्माची नितांत आवश्यकता आहे। साधक असेल अंतःकरण शुद्धीसाठी कर्म करावं, किंवा सामान्य पुरुष जरी असेल तर सृष्टीच्या चक्रासाठी त्याने कर्म करावं, किंवा शरीराचा योग्य प्रकारे निर्वाह व्हावा। शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धेत अकर्मणः, जर मनुष्याने कर्मच केलं नाही तर शरीर यात्रासुद्धा चांगल्या प्रकारे निर्वाहित होणार नाही। म्हणूनही कर्म करावं, किंवा एखाद्या महात्म्याने आत्मस्वरूपाला प्राप्त झाल्यानंतरही कर्म करावं। समर्थ जो येथे आथिला सर्वज्ञते तेने विशेष कर्माते त्यजावे ना, कारण त्याचं कर्म लोकसंग्रहासाठी उपयोगाचं आहे। तया लोकसंग्रहालागी वर्तता कर्मसंगी, तो कर्मबंध अंगे वाजेल ना। सर्व अवस्थेमध्ये कर्माची नितांत आवश्यकता आहे। म्हणूनच या कर्माला साधनारंभ असं म्हटलेलं आहे। वास्तविक कर्माने आत्मप्राप्ती होत नाही हे निश्चित आहे, पण आत्मप्राप्तीसाठी लागणारी योग्यता कर्मानेच प्राप्त होते हेही तितकंच खरं आहे। विरक्ती वाचून कही ज्ञानासी तगणीचे नाही, हे विचारून ठाई ठेविले देवे। हे विचारसागरामध्ये एखाद्या कर्त्याने कर्माचा आरंभ केला तर त्याला कर्मापासून जे 5 प्रकारची उपयोगिता होते त्या उपयोगीमध्ये उत्पत्ती, नाश, प्राप्ती, विकार आणि संस्कार या 5 गोष्टी कर्माने प्राप्त होतात, आणि यापैकी एकाही गोष्टीची मोक्षाकरता आवश्यकता नाही। ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो या निश्चित सिद्धांत जरी खरा असेल तर ते ज्ञान अंगी बांधण्यासाठी जी योग्यता लागते ती कर्माशिवाय दुसऱ्या कोणत्याही साधनाने मिळत नाही। मनशुद्धीच्या मार्गी जै विजयी भावे वेगी, तै कर्म सबळा लागे आळसू नकीजे। इतकी कर्माची नितांत आवश्यकता आहे। म्हणूनच या अध्यायाला साधनारंभ असं म्हणतात, आणि त्या कर्मयोग नामक तिसऱ्या अध्यायाला प्रारंभ आपण करत आहोत। या अध्यायाच्या प्रारंभाला भक्तराज अर्जुनाने देवाला प्रश्न विचारला। प्रश्न हा जिज्ञासेतून निर्माण होतो, किंवा प्रश्न हा शंकेतून निर्माण होत असतो। मनुष्याला जर जाणण्याची अपेक्षा असेल तरी त्याला प्रश्न निर्माण होऊ शकतो, आणि एखाद्या वक्त्याच्या वचनाचा त्याने अभिप्रायाचा विचार केल्यानंतर त्याच्या मनामध्ये संदेह निर्माण झाला तर संदेह निराकरण करण्यासाठी सुद्धा तो प्रश्न विचारू शकतो। मुळात प्रश्नामध्ये संदेह असतो, पण संदेह निराकरण करण्यासाठी सुद्धा बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो। देवा हे असं कसं आहे म्हणे। दुसऱ्या अध्यायाचं संपूर्ण वचनाचं मी श्रवण केलं आहे। ज्या आत्मस्थितीमध्ये कर्म आणि कर्ता यांची सिद्धी होत नाही अशा ब्राह्मी स्थितीचं आपण वर्णन केल्यानंतर वास्तविक ती अवस्था फार उच्च स्वरूपाची आहे।
त्या अवस्थेला गवसणी घालायचे असेल तर आत्मज्ञानाशिवाय पर्याय नाही. इतकं मोठं साधन आहे, इतकी मोठी फलप्राप्ती आहे आणि तुमच्या मतानुसार तेच जर श्रेष्ठ असेल तर मी तुम्हाला विचारलं होतं ना, यत् श्रेयस्या निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शादी मामतां प्रपन्नम. जे निश्चित कल्याणकारक असेल ते आपण मला सांगावं. सा काष्ठा सा परागती. सर्वश्रेष्ठ काय आहे? ज्ञान सर्वश्रेष्ठ आहे. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. ज्ञानाची बरोबरी करू शकेल असं जगामध्ये दुसरं कोणतंही साधन नाही आणि परमात्म प्राप्तीसारखं दुसरं कोणतंही फल नाही. यद् गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. ते 13व्या अध्यायामध्ये या परब्रह्माला ज्ञेय असं म्हटलं आहे. ज्ञेयम यत् प्रवक्ष्यामि. याचं स्पष्टीकरण ज्ञानोबा करतात. वास्तविक त्याला ज्ञेय असं म्हणावं किंवा ज्ञेय शब्दाचा परमात्मा वाच्य आहे असंही म्हणता येत नाही. ब्रह्मज्ञाना वाचून कोणत्याही उपायाने त्यावर असणारं अज्ञानाचं आवरण भंग होत नाही. या अर्थाने उपचाराने त्याला ज्ञेय असं म्हटलं आहे. तरी ज्ञेय ऐसे म्हणणे वस्तू ते येण्याची कारणे जे ज्ञाने वाचून कवने उपाया नये. नाहीतर ते ज्ञानाने प्राप्त होतं असं म्हटलं तर ज्ञेय होईल. ज्ञेय झालं की त्याला ज्ञानाचं विषयत्व येईल. ज्याला ज्याला ज्ञानाचं विषयत्व येईल तो पदार्थ जड होईल. म्हणजे आपण संपूर्ण जीवन परमार्थ करायचा आणि हातामध्ये काय मिळणार? जड असणारी आत्मवस्तू मिळेल की नाही. म्हणून असा त्याचा तात्पर्य अर्थ नाहीये. सर्वश्रेष्ठ साधन आहे ज्ञान. ज्ञानाने परमात्मा प्राप्त होतो असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा तो प्राप्त होतो म्हणजे काय? फक्त ज्ञान म्हणजेच वृत्तीज्ञान. अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्तीज्ञान फक्त अज्ञानाच्या आवरणाचा भंग करतं आणि परमात्म वस्तू तर नित्य प्राप्तच आहे ना. देशे काळे पदार्थे साधून घ्यायचे माते तैसा नव्हे मी आई. ते सर्वांचे सर्वही हे फक्त त्या ज्ञानाने कळतं. सर्वश्रेष्ठ साधन ज्ञान आहे आणि सर्वात मोठं फल आहे परमात्म प्राप्ती. मग भगवंताने तेच सांगावं. तेच परमात्मा अर्जुनाला काय म्हणतात? कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. बरं एवकार वापरला, कर्मणी ते अधिकार म्हटलं असतं तर काही वाटलं नसतं. पण कर्मणी एव, कर्मातच तुझा अधिकार आहे. या एवकारातून अर्जुनाच्या मनामध्ये व्याकुळता निर्माण झाली की परमात्मा निवृत्तीविषयक असणारी सांख्यबुद्धी सांगतात आणि प्रवृत्तीविषयक असणारी योगबुद्धी अर्थात निष्काम कर्मयोगाची बुद्धी आपल्यासमोर सांगतात आणि मग गोंधळ निर्माण झाला. मग मी कर्माचा अधिकारी आहे का ज्ञानाचा अधिकारी आहे? किंवा कर्म श्रेष्ठ आहे का ज्ञान श्रेष्ठ आहे? थोडक्यामध्ये कर्ता या संबंधाने पण विचार आला आहे. नेमका मी कोणत्या साधनेचा अधिकारी आहे? कारण एका अधिकाऱ्याला एकाच काळामध्ये 2-2 साधना सांगता येत नाही, हा एक अर्थ. आणि दुसरा, एकाच फलाकरता 2-2 असणारे साधनही सांगता येत नाही. कारण कर्माचं फल वेगळं आहे आणि ज्ञानाचं फल वेगळं आहे. म्हणून कर्म आणि ज्ञान परस्पराला पर्यायसुद्धा होऊ शकत नाही. व्यवहारामध्ये आपण सांगतो की नाही, समजा एखादी पूजा करायची असेल, ते यज्ञोपवीत नावाचा संस्कार करायचा असेल ना तर त्याला पळसाचा दंड लागतो. मग आता एखाद्याला पळस नाहीच मिळाला तर त्यामध्ये विकल्प येतो, पर्याय येतो की तुम्हाला बेलाचा दंडही चालू शकतो. पण केव्हा? पळसाचा जर मिळाला नाही तर. तसं आहे का? आत्मप्राप्तीसाठी ब्रह्मज्ञानच लागतं, पण नाही तुमची योग्यता, कर्म केलं तरी चालतं, असा पर्याय नाही. फक्त त्याला ज्ञानच पर्याय आहे. म्हणून कर्म आणि ज्ञान परस्पराला विकल्पही होऊ शकत नाही. आणि भगवंताने दुसऱ्या अध्यायामध्ये तेही सांगितलं किंवा ब्राह्मी स्थिती प्रतिपादन करत असताना कर्म जात आघवे निराकारीले देवे, संपूर्ण कर्माचा निषेध केला आहे. कारण ही ब्राह्मी स्थिती फक्त ब्रह्मज्ञानानेच प्राप्त होते. कर्माने फक्त अंतःकरण शुद्धीच मिळते आहे. एवढं भगवंताने कर्माचं निराकरण एकीकडे केलं आहे, ज्ञानाचं महत्त्व प्रतिपादन केलंय. आणि तरी मला काय सांगता? कर्मण्येवाधिकार असते, कर्मातच तुझा अधिकार आहे. मग देवाला प्रश्न विचारला, तुमच्या मतानुसार परमात्मा कर्मापेक्षा जर ज्ञान श्रेष्ठ आहे तर आपण मला नुसत्या कर्मात प्रवृत्त नाही करत, घोरे कर्मणी, अत्यंत भयानक असणारं हिंसात्मक कर्म, त्या कर्मात आपण माझी योजना करतात
आता हे फक्त सामान्य वाक्य आहे बरं. घोरे कर्मणी किम माम नियोजयसी केशव. माम म्हणजे मला, अत्यंत घोर कर्मामध्ये आपण का प्रवृत्त करता, असं भगवंताच्या समोर हे भक्तराज अर्जुनाचं वाक्य आहे. व्यासांनी सुद्धा एवढंच वाक्य लिहिलं, तत्किम कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव. पण ज्ञानोबारांची पुढची झेप आहे. ज्ञानोबारा म्हणतात, लाज सीना महाघोरी कर्मी स्वतः. देवाच्या समोर सांगितलं, देवा तरी माते के श्रीहरी मनसी पार्था संग्राम करी. ये लाजसीना महाघोरी कर्मी स्वतः. अत्यंत भयानक कर्मामध्ये मला तुम्ही घालता, याची तुम्हाला लाज बरी वाटत नाही. बरं, ही लाज कधी काढली आहे? शिष्यस्ते हम साधे मामताम प्रपन्नम. शिष्य भाव पत्करल्यानंतर, आपण माझे गुरु आहात, शरणागती पत्करल्यानंतर सुद्धा हे भक्तराज का म्हणू शकतात? त्याचं कारण ते अर्जुन आहे. रुजुत्वात अर्जुन हा, ज्याच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा द्वेष गाठ नाही, तोच व्यक्ती एवढ्या मोकळ्यापणाने बोलू शकतो. आणि इथे जरी लाजशीना हा शब्द असेल, तर या शब्दाचा फक्त आपण योगिक अर्थ न घेता त्या शब्दाचा आपण भावार्थही घेतला पाहिजे. इथे जरी भक्तराज अर्जुन देवाच्या संबंधाने लाजशीना असा शब्द वापरत असेल, तरी त्या लाज नाही का वाटत? यामध्ये सुद्धा प्रेमच आहे. रोषे प्रेम दोन वटे पडियंत याचेनी. म्हणून यामध्ये कोणत्याही प्रकारचा लढिवाळपणाचा भाव आहे. पण भगवंताच्या मर्यादेचं उल्लंघन करावं असा मात्र तात्पर्य अर्थ नाही. परमात्मन आपण सर्वथैव कर्माचं निराकरण केलं आहे. थोडंसंही आपण कर्माला मान देत नाही, तर एवढी मोठी हिंसा आपण माझ्याकडून का करून घेत आहात? तुम्ही करा ना हिंसा. शब्द कसा आहे? एसनी हे हिंसा करविता हासी. तो माझ्याकडून हे करवून घेत आहे, स्वतः नाही करत. स्वतः तर लगेच प्रतिज्ञा, मी शस्त्र धारण करणार नाही, फार झालं तर मी 4 युक्तीच्या गोष्टी सांगेन. आणि मला काय सांगतात? ततो युद्धायुज्यस्व नैवम पापम अवाप्स्यसी. आपण एकीकडे कर्म प्रशंसा करतात, दुसरीकडे ज्ञानाची प्रशंसा करतात. आणि म्हणून संदेह निर्माण करणारे वाक्य ऐकले की त्या वाक्याला व्यामिश्र वाक्य असं म्हणतात. आणि तोच भाव या पुढच्या श्लोकातून प्रकट केला आहे. व्यामिश्रेण एव वाक्येन बुद्धी मोहयसी इव मे तद एकम वद निश्चित्य येन श्रेयः अहम आपनुयाम. हे परमात्मन, आपण कशा प्रकारचे वाक्य बोलतात? व्यामिश्रेण इव, इवकार वापरला. इव म्हणजे जणू काही परस्परामध्ये मिसळलेली किंवा 2 प्रकारच्या विषयाचं एकत्रीकरण करून बोलणारी जी वाक्य असतात, त्याला व्यामिश्र वाक्य असं म्हणतात. आणि तशा प्रकारची जणू काही वाक्य आहे. वास्तविक याचा भाव असा आहे की तुमच्या वाक्यामध्ये मिश्रितपणा नसेल, पण माझ्याकडून ऐकण्यामध्ये कदाचित असं होत असेल, म्हणून इवकार वापरला. बरं, जणू काही मला असं वाटतं आहे की आपल्या वाक्यामध्ये परस्पर संदेह निर्माण करणारी किंवा संदिग्ध असणारी, एकीकडे कर्माचं प्रशंसा करणारी, एकीकडे ज्ञानाचा प्रशंसा करणारी, किंवा 2 भिन्न भिन्न विषयाचं एकत्रीकरण करून सांगणारी जे वाक्य असतात, त्याला व्यामिश्र वाक्य असं म्हणतात. आणि अशा प्रकारच्या वाक्याने जणू काही मे बुद्धिम मोहयसी इव, जणू काही आपण माझ्या बुद्धीला मोहित करत आहात किंवा भ्रमामध्ये टाकत आहात. इव का वापरला बरं इथं सुद्धा? त्याचं कारण आपण निश्चित मला मोह निर्माण करणार नाही. वास्तविक आपण माझा मोह निवृत्त करण्याकरताच प्रवृत्त झाला आहात. पण काय करावं? माझ्या बुद्धीला असं वाटतं आहे की जणू काही आपण मला मोहात टाकत आहात. जर असं असेल किंवा नसेल, तरी पण प्रभू माझी विनंती आहे, तर एकम वद निश्चित्य, निश्चय करून आपण मला एकच साधन सांगावं की ज्याद्वारे अहम श्रेय आपनुयाम, मी श्रेय प्राप्त करू शकेल किंवा माझं निश्चित कल्याण होईल. दुसऱ्या अध्यायामध्ये सुद्धा हेच विचारलंय बरं, की निश्चितम, जे निश्चित कल्याण, यत् श्रेयस्यान निश्चितम ब्रूहि तन्मे शिष्यस्ते हम शादी मामताम प्रपन्नम. निश्चित कल्याणकारक जे असाल ते आपण मला सांगावं. तिथे प्रश्न जो विचारला ना, मी यांना मारावं, कमी भिक्षा मागावी, यापैकी कल्याणकारक सांगावं. आणि आता 3ऱ्या अध्यायामध्ये प्रश्न विचारला
ज्ञान मला श्रेष्ठ आहे की कर्म मला श्रेष्ठ आहे, या दोन्हीच्या संबंधाने निश्चित कल्याणकारक आपण मला सांगावं. आता यावर ज्ञानोबारे स्पष्टीकरण सांगतात. देवा तुवाच ऐसे बोलावे, तरी आम्ही नेनते काय करावे. आता संपले मनोपा आघवे विवेकाचे. आगा उपदेश जरी ऐसा, तरी अपभ्रंश तो कैसा. आता पुरला आम्हा दिवसा आत्मबोधाचा. देवा या सगळ्या ठिकाणी प्रार्थनेचाही भाव प्रगट होतो, लढिवाळपणाचाही भाव प्रगट होतो, किंवा आपला आत्मनिवेदनाचाही भाव या सगळ्या ओव्यातून प्रगट होतो आहे. शरणागती करत असताना आपण त्या शरणागतीचे 6 प्रकार सांगतो की नाही. अनुकूल्यस्य संकल्पः, प्रातिकूल्यस्य वर्जनम, रक्षिष्यति ते विश्वासो, गोप्तृत्ववर्णम तथा आत्मनिक्षेप कारपण्यो, षड्विधा शरणागती. ही 6 प्रकारची शरणागती आहे. त्यापैकी आत्मनिक्षेप म्हणजे अंतकरण, ज्याची आपण शरणागती करतो आहे त्याच्यासमोर आत्मनिवेदन करणं, मनातल्या सगळ्या भावाचं स्पष्टीकरण करणं, यालाच आत्मनिवेदनातळीची असं म्हटलंय. भक्तराज अर्जुनाकडे सख्य भक्तीचा आदर्श आहे, पण त्यापुढे आत्मनिवेदन करणं म्हणजे मन समर्पण करणं किंवा मनातल्या भावाचं समर्पण करणं, यालाच आत्मनिवेदन भक्ती असं म्हणतात. आणि ते सगळे भाव इथं प्रगट होतात. देवा तुवाची ऐसे बोलावे. तुवाची म्हणजे तुझ्यासारख्या जाणत्या पुरुषाने असं बोलावं, किंवा तुवाची हा शब्द जो वापरला ना, तो फक्त देवाच्या भूमिकेत माझ्यासमोर नाही आहे, माझ्यासमोर आता गुरूंच्या भूमिकेत आहे. कारण ज्या अर्थी मी तुमचा शिष्य आहे, याचा अर्थ शिष्याच्या सापेक्ष आपण कोण आहात? आता माझे गुरु आहात. आणि तुमच्यासारख्या जगद्गुरू असणाऱ्या व्यक्तीने असं बोलावं का, की ज्या बोलण्यामध्ये एकीकडे कर्माचं निराकरण करायचं, पुन्हा मला कर्मातच प्रवृत्त करायचं, स्वतःच्या भूमिकेतून ज्ञानाचं श्रेष्ठत्व प्रतिपादन करायचं आहे, आणि मला कर्मामध्ये मात्र कर्म प्रवृत्त करायचं, तुमच्यासारख्याने असं बोलावं. देवा तुवाची, तूच जर अशा प्रकारचं जर बोलला तर मग सांग बरं, अगोदरच आम्ही नेनती आहोत, तरी आम्ही नेनती काय करावे. आम्ही अगोदरच अज्ञानी आहोत. अज्ञानी असणाऱ्या आमच्यासारख्या पुरुषाने नेमकं काय करावं, अगोदरच मला काही कळत नाही. या संबंधाने मी तुम्हाला विचारलं होतं की मला जे निश्चित कल्याणकारक असेल ते सांगा. जय होईल का पराजय होईल हे आम्हाला माहिती नाही. यांना आम्ही जिंकू का ते आम्हाला जिंकून घेतील हेही आम्हाला चांगलं माहिती नाही. अगोदरच मी अज्ञानी आहे. मनुष्याला कमीत कमी स्वतःचं अज्ञान मान्य करता आलं पाहिजे. जो मनुष्य स्वतःचं अज्ञान मान्य करतो तोही व्यक्ती फार श्रेष्ठ असतो. बरं, आपली चूकही आपल्याला कळाली पाहिजे. ज्या काळामध्ये आपलं चुकतं आहे हे ज्या व्यक्तीला कळतं त्याचं बरोबर असतं, कारण चूकही मान्य करता आली पाहिजे ना. आम्ही नेनती, आम्ही तर अगोदरच अज्ञानी आहोत, काय करावं सांगा बरं देवा. मला तर असं वाटतं आहे की अगोदरच मी अज्ञानी, आणि त्यातूनही आपण पुन्हा व्यामिश्र वाक्य बोलता. हे सगळं वचन तुमचं ऐकल्यानंतर मला असं वाटतंय की बहुतेक माझ्या जीवनामध्ये आता मला विवेक प्राप्त होणार नाही. आता संपले म्हणून पाघवे विवेकाचे. कारण का, मी अज्ञानी, त्यामुळे मला विवेक प्राप्त होणार नाही. तुम्ही ज्ञानी, तर तुम्ही 2 प्रकारचे वाक्य बोलता, विवेक कसा काय प्राप्त होईल. विवेकामध्ये 2 पदार्थांचं मिश्रण असतं. त्यापैकी एक सार आहे, एक असार आहे. असाराचा परित्याग करून सारभूत असणाऱ्या तत्वाचं ग्रहण केलं जातं, त्याला विवेक असं म्हणतात. आणि तुमच्या वाक्यामध्ये 2 प्रकारचे वाक्य येतात. कोणाची निवड करावी. मला तर असं वाटतं आहे की बहुतेक माझ्या जीवनामध्ये आता विवेक प्राप्त होणार नाही. विचारसागरामध्ये त्या अनुबंध सांगत असताना अधिकाऱ्याचं लक्षण आलंय ना. अधिकाऱ्याचं लक्षण विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुत्व या साधन चतुष्टयाने जो संपन्न आहे. पहिल्यांदा कोण सांगितला? विवेक. विवेक हा सगळ्या उत्तर साधनांना मूळ कारण सांगितलं आहे. विवेकच नसेल तर वैराग्य सुद्धा होणार नाही. आणि विवेक तुमच्यापासून प्राप्त होतो, त्याकरता मी विनंती केली. आता असं वाटतंय जणू काही संपूर्ण विवेकाचं काम संपलेलंच आहे. आता विचार काही प्राप्त होणार नाही. भगवान म्हणतील अर्जुना, अरे असं म्हणू नको, खरा विवेक तर तुला यातूनच प्राप्त होणार आहे.
विवेक प्राप्तीचा उपाय काय? उपदेश. मी तुला फक्त वाक्य नाही सांगितलं, उपदेश सांगितला आहे. वा वा वा. हा का उपदेश जरी ऐसा तरी अपभ्रंश तो कैसा, आता पुरला माध्यमसा आत्मबोधाचा. देवा, या तुमच्या वचनाला उपदेश असं म्हणावं. जे हितकारक वाक्य असतं, निश्चित कल्याण ज्यामध्ये होतं त्याला उपदेश असं म्हणतात. हितार्थ ज्यामध्ये साधला गेला पाहिजे. आणि तुम्ही जर या वचनाला उपदेश असं म्हणत असाल तर मला तर असं वाटतं आहे अपभ्रंश. अपभ्रंश म्हणजे भ्रष्टपणा. भ्रष्टपणा तो काय यापेक्षा वेगळा असतो. याला उपदेश असं तुम्ही म्हणा, पण मी तर असं म्हणतो आहे की हा तुमच्या बोलण्यातला सगळा अपभ्रंश आहे, भ्रष्टपणा आहे, किंवा हे सगळं गोंधळात टाकणारं वाक्य आहे. यापेक्षा नेमकं वेगळं कोणतं वाक्य आहे की जे मनुष्याला गोंधळात टाकणारं नाही. मी तुमच्याकडे शरणागती पत्करली होती, पण आता मात्र आमचं धैर्य पूर्ण संपलं आहे. आता पुरला आम्हा धिमसा आत्मबोधाचा. धिमसा म्हणजे धैर्य असा एक अर्थ होतो, किंवा धिमसा म्हणजे हौस, मनोरथ. आत्मबोध प्राप्त करावा अशी माझी एक हौस होती, माझी एक अंतकरणातली इच्छा होती. आणि तुमचं वाक्य ऐकलं ना, फार चांगल्या प्रकारे आता ती पूर्ण झाली बरं देवा. हा, ही पूर्ण झाली असं म्हणण्याचं तात्पर्य नाहीये. आता बहुतेक ही आयुष्यभर अशीच अपेक्षा राहणार आहे. फार मोठ्या अपेक्षेनं मी तुमच्या जवळ आलो होतो की देव माझी आत्मबोधाची हौस मनोरथ पूर्ण करतील. पण इथं आल्यानंतर पाहिलं तर तुमच्याच वचनामध्ये कोणत्या प्रकारचा ताळमेळ नाही. आता चांगल्या प्रकारे आमची इच्छा पूर्ण झाली बरं, असं मनुष्य कंटाळून म्हणतो की नाही एखाद्या प्रसंगाला. हो, फार अपेक्षा केली होती बरं, चांगले पांग फेडले आम्ही, तुम्ही आमचे चांगले पांग फेडले असं म्हणता. आता पुरला मा दिवसा आत्मबोधाचा. तुमच्या उपदेशामध्ये भ्रष्टपणा कशा प्रकारचा आहे याकरिता पुढे ज्ञानोबारे उदाहरण देतात. वैद्यपथ्य वारुणी जाये, मग जरी आपणचे विष सुये, तरी रोगी या कैशेने जिये सांगे मज. जैसे आंधळी सुईचे आव्हांटा, का माझवन दिजे मरकटा, तैसा उपदेश हा गोमटा उडवला आम्हा. इथे शब्द जरी गोमटा असेल ना, तरी त्या गोमटा शब्दाचा गोमटा असा अर्थ नाहीये, ओखटा असा अर्थ आहे. वाईट आहे हे, चांगलं नाही. म्हणजे शब्द असे वापरले आहे. त्या 11व्या अध्यायामध्ये भक्तराज अर्जुनाने प्रार्थना केली, देवा तुमचं विश्वरूप पाहावं अशी माझी अपेक्षा आहे. पण आतापर्यंत ते कोणी विचारलं नाही आणि आपणही ते कोणाच्या समोर प्रगट केले नाही. मन्यसे यदि तत्शक्यम, माझ्याकडून पाहणं जाणं हे शक्य असेल असं तुम्ही मान्य करत असाल तर ते मला दाखवा. फक्त एवढंच वाक्य ऐकलं देवाने. योग्यता द्यावी का न द्यावी काहीच नाही. पश्चिमे पार्थ रूपानी, लगेच अर्जुना मला पहा. देवाने विश्वरूप प्रगट केलं आणि अर्जुनाची प्रतिक्रिया येण्याची भगवान परमात्मा वाट बघू लागले की याला हे पाहिल्यानंतर आनंद झाला की नाही झाला. तर आरतीची लेणी लिहिला तैसाची आहे. विश्वरूप परमात्म्याने पाहिलं, जशी याची अगोदरची उत्कंठा होती विश्वरूप दाखविण्याच्या अगोदरची, विश्वरूप दाखविल्यानंतरही तशीच उत्कंठा आहे. याच्यामध्ये उत्कंठेमध्ये काही ओट पडला नाही, सुखाचा याला मार्गही सापडला नाही. आणि मग अर्जुनाला भगवान परमात्मा म्हणतात, हे अर्जुना, आम्ही विश्वरूप तरी दाविले, परी दे कसीच ना तू. आम्ही विश्वरूप तुला दाखवलं, पण तो मात्र काहीच पाहत नाही. भक्तराज अर्जुन म्हणले, मी तुम्हाला अगोदर म्हटलो होतो, माझी योग्यता जर असेल तर मला दाखवा, नाहीतर कमीत कमी मला योग्यता तरी द्या. दिव्यम ददामि ते चक्षु. भगवंताने सांगितलं, अर्जुना मी विसरून गेलो, मी तुला दिव्य चक्षु प्रदान करतो. आणि मग भक्तराज अर्जुनाने ते पाहायला प्रारंभ केला. तिथे काही ओवे आलेले आहेत. तिथे भक्तराज अर्जुन असं म्हणतात, देवा तुम्ही विश्वरूप दाखवलं ते मला दिसत नाही, सांगा बरं ही उणीव कोणाची आहे. ही उणीव माझी नाही, ही उणीव तुमची आहे. तुम्ही काय करता, बहिर्या पुढे ऋषिकेशा गाणेव करा. बहिऱ्या माणसाला समोर बसवलं आणि जागतिक कीर्तीचा असणारा संगीतातला संगीतकार आणला आणि त्याने गायनाला प्रारंभ केला. ही चूक कोणाची आहे, गायकाची. त्याने रसिक मनुष्याला समोर बसवलं पाहिजे, एखादी दात तरी मिळाली असते ना. बहिरा काय करणार आहे, मकरंद कणाचा चारा, जाणता घालून दरदोरा,
वाया धाडा शारंग धरावा कोपा कवना, जे अतिंद्रिय म्हणून व्यवस्थिले केवळ ज्ञानदृष्टीच्या भागा फिटले, ते तुम्ही चर्मचक्षुं पुढे सुदले मी कैसेनी देखे, परी हे तुमचे उणे न बोलावे मीची साहित्यची बरवे. पण तुमचा उणीवपणा तुम्हाला सांगता येत नाही. सांगितलं बरं हा, हे तुमचे उणे न बोलावे, तुमचा उणीवपणा कस काय सांगावा, मी सहन करावं ते बरं आहे असं म्हणून का होईना उणीवपणा सांगितला. तसे शब्द याही ठिकाणी देवा. हो फार चांगलंय बरं, आमच्यात हौस पूर्ण झाली बरं असं म्हणायचं आहे, पण त्यातून ती पूर्ण झाली असा मात्र अर्थ नाही. उदाहरण दिलं आहे, एखाद्या मनुष्याला रोग झाला आहे. रोगी पुरुषाला आपला रोग कळत नसतो. रोगी काय जाणे निदान रोगाचे, त्याला आपल्या रोगाचं निदान कळत नाही. सगळ्या शरीरामध्ये रोग विद्यमान असतात, फक्त ते प्रसंगाची वाट पाहत असतात. एकदा त्यांना अनुकूल वातावरण मिळालं ते आपल्याला विचारत नाही, लगेच ते प्रगट होतात. ज्ञानोबाऱ्यांची ओवी आहे, जैसा ज्वर धातू गत अपथ्याचे मिश पाहत, मग जालिया, जालिया म्हणजे अपत्य जालिया, मग जालिया आत बाहेरी व्यापी. आपल्या संपूर्ण शरीरामध्ये रोग आहे. जे जे अवयव असतात त्या सगळ्या अवयवाचे रोग आहे, आणि त्यामध्ये किती प्रकार असतील काही सांगता येत नाही. म्हणून आरोग्यम धनसंपदा जेव्हा आपण म्हणतो की नाही, तेव्हा खरंच आहे, आजारी पडल्यानंतरच मनुष्याला आरोग्याची किंमत कळते. गुरुवारी मारुती बाबा एक वाक्य कायम सांगत असतात, देही आरोग्य नांदते भाग्य नाही या परते. ज्याचं आरोग्य चांगलं आहे तो सदैव प्रसन्न असतो, कोणत्याही कार्यामध्ये त्याच्यामध्ये उत्साह असतो. मनुष्याने आरोग्य करता काही केलं पाहिजे बरं. सूर्यनमस्कार, प्राणायाम, योगासन ही आपली भारतीय पद्धती आहे. भारतीय पद्धतीनुसारच व्यायाम केला पाहिजे, कारण तो आपल्या देशाच्या वातावरणाला ऋतुकालाला अनुसरून असतो. आपण पाश्चिमात्यांचं कोणतंच अनुकरण करू नये, आहाराचं सुद्धा नाही, व्यायामाचं सुद्धा नाही. आपल्याकडे सूर्यनमस्कार, योगासन आणि प्राणायाम ही पद्धती सांगितली आहे, कारण त्या आपल्या भारताच्या जे काही आपलं वातावरण आहे उष्णकटिबंधाचा प्रदेश, त्यानुसार ते आवश्यक आहे. आरोग्य महत्त्वाचं आहे, आणि जो मनुष्य पथ्य अपथ्य याचं ज्ञान ठेवून जीवनामध्ये वागतो त्याचं आरोग्य चांगलं राहतं. बऱ्याचदा आपण पथ्य पाळत नाही, अपथ्य स्वीकार करतो किंवा कधी कधी कुपथ्याचा अतिरेक करतो. परिणाम शरीरामध्ये अनेक प्रकारचे रोग निर्माण होतात. शरीर रोगाचे भांडार हे अगोदरच आहे, आणि त्यातही पुन्हा आपण त्याला पोषक वातावरण तयार केलं की मग आरोग्य ढासाळलं की त्याला साधना नाही करता येत. एवढा मोठा गीतेचा हा ग्रंथ आहे, पण यामध्ये सुद्धा 3 वेळा आहाराचा विचार आला आहे. युक्ताहार विहारस्य हा 6व्या अध्यायातला विचार आहे. आयुसत्वबल आरोग्य 17व्या अध्यायामध्ये, आणि विविक्त सेवी लघवाशी 18व्या अध्यायामध्ये विचार आला. अध्यात्माचा उच्चतम ग्रंथ असताना सुद्धा आहार विहार एवढा महत्त्वाचा आहे. ज्ञानोबारा तर इतकं गोड सांगतात 6व्या अध्यायामध्ये की आहार तरी सेवीचे, युक्तीचे ने मापे मवीचे, क्रिया जाता आचरीचे, तयाची स्थिती मापितला बोल बोलीची, मितल्या पाऊली चालीचे, निद्रे ही मान दिजे अवसरे एके. सध्याच्या काळामध्ये जे रोग लागले की नाही पाठीमागं, त्याचं कारण लोकांची निद्रा बिघडलेली आहे. म्हणजे निद्रेच्या वेळेमध्ये निद्रा घेतली जात नाही, आणि परिणाम असा होतो की जीवनशैली बदलली आहे, त्यामुळे शरीरातले सगळे घटक बदलतात, आणि त्याच्यामध्ये एकदा बिघाड झाला आणि एकदा त्याला आपण म्हणतो ना डॅमेज, ते एकदा झालं की मग ते नियंत्रणामध्ये येत नाही. पण आरोग्य आपल्या हाताचं आहे, ते जपलं पाहिजे. आता रुग्णाला तर काही कळत नाही, मग वैद्याला पाचारण केलं जातं. वैद्य पथ्य वारुणी जाई, वारुणी जाई म्हणजे सांगूनी जाई. एखादा वैद्य आला, त्या रुग्णाला औषधी दिली, आणि औषधाच्या बरोबर काय काय घ्यायचं आहे त्याला पथ्य म्हणतात, काय काय टाळायचं आहे त्याला अपथ्य म्हणतात, आणि ज्याला पाहायचं सुद्धा नाही त्याला कुपथ्य म्हणतात. हे सगळे प्रकार आहे. म्हणजे औषधाच्या बरोबर औषधाची ताकद वाढण्यासाठी जे घटक घेतले जातात त्याला पथ्य. आपण जर वारकरी संप्रदायाचा प्रवेश केला तर तुकोबारा पथ्य काय सांगतात, पथ्य नाम विठोबाचे, ते अवश्य घेतलं पाहिजे. आणि अनेक वाचन सेवे हे अपथ्य आहे, बाकीचं काही घेऊ नये.
पथ्य नाम विठोबाचे, म्हणून बाकीचं काही बोलायचं नाही, बोलण्याची नाही. आता देवावी न काही, पथ्यही आहे अपत्य सुद्धा आहे. किंवा आपल्या पंचदशीमध्ये एक शब्द आला आहे, नानोध्यायान बहुन शब्दान वाचो विगलापनम हित. अन्य काही बोलायचं नाही. जर बोलायचं असेल तर तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधाहा. हे त्याला पथ्य आणि अपथ्य आहे. मग रुग्णाला काय काय घटक घ्यावे हे सगळं सांगितलं. आणि वैद्य घराच्या बाहेर गेले आणि पुन्हा त्याने, हो थांबा थांबा, मला एक गोष्ट आठवली. म्हणजे काय, आणखीन तुम्हाला एक औषध घ्यावं लागेल. आणि त्या औषधाच्या नावाखाली त्या वैद्याने रुग्णाला विष दिलं. सांगा बरं तो जगेल का? वैद्य पथ्य वारुणी जाये, मग जरी आपणची विष सुये. मग आपण स्वतः येऊन त्याने जर त्याला विष घातलं औषधाच्या नावाखाली, तरी रोगी या कैशेने जे, एक तर तो अगोदरच रुग्ण आहे, त्याला रोगाचं निदान कळत नाही, त्याचा आत्यंतिक विश्वास आहे वैद्यावर. लोकांचा देवावर एवढा विश्वास नसेल तेवढा डॉक्टरावर विश्वास असतो. फक्त त्या विश्वासाचा घात होता कामा नाही. बऱ्याचदा असं होतंय, बऱ्याच काही गोष्टी ऐकण्यामध्ये येतात. आता त्या ऐकण्यात येतात म्हणून आपल्याला माहिती आहे. आपण जर बाजारामध्ये गेलो तर भाजीपाल्याचा भाव आपण कमी करू शकतो. दवाखान्यात गेल्यावर नाही. तिथे मात्र जे ते म्हणतील आपल्याला काय माहिती असतं, ते सगळ्या प्रकारची औषधं घ्यावीच लागतात. आणि काही तपासण्या आवश्यकही नसतात तरी केल्या जातात. तरीसुद्धा का? कारण लोकांचा देवापेक्षाही त्यांच्यावर जास्त विश्वास आहे. फक्त त्यांनी वैद्यकीय सेवेमध्ये रत असणाऱ्या व्यक्तीने त्या विश्वासाला डाग लागू देता कामा नाही. कारण ते सेवा क्षेत्र आहे. आणि सेवा क्षेत्रामध्ये जर कर्माचरण चांगलं केलं तर त्यांचं आपल्यापेक्षाही लवकर अंतःकरण शुद्ध होऊ शकतं. फक्त तसं ते आचरणामध्ये आणलं पाहिजे. वैद्य पथ्य वारुणी जाये, मग जरी आपणची विष सुये. आता हल्लीच्या काळामध्ये जे आपण औषधं घेतो की नाही, त्या बऱ्याच आपलं खरं तर स्वयंपाकघर हेच आपलं काय आहे, औषधाचं घर आहे. जितका स्वयंपाकामध्ये खूप व्यक्ती निष्णात असावा, खूपच. स्वयंपाक हे औषधीच आहे सगळ्या योग्य. म्हणून आहार नसतो, आहार औषध असतं. वैकुंठवासी जगन्नाथ महाराज पवार सांगायचे की मनुष्याने आहार औषधा इतकाच घ्यावा. जेवढा आपण औषध घेतो की नाही मोजकं, तेवढाच आहार घ्यावा. नाहीतर मग उतारा वयामध्ये आहाराप्रमाणे औषधं खावी लागतात असं त्यांचं वाक्य होतं. हा विषय सोडून द्या. स्वयंपाकघर हे आपलं काय आहे, औषधशास्त्र आहे. म्हणून तिथं आपण जगला. आणि हल्लीच्या काळामध्ये आपण जे बाहेरचे औषधं घेतो की नाही, ते सगळ्या किडनीमध्ये ते काय करतात, बिघाड करतात. किंवा शरीरामध्ये अनेक प्रकारचे साईड इफेक्ट ज्याला म्हणतात, ते एक प्रकारचं विषच आहे. औषध घ्यावं तर आयुर्वेदाप्रमाणे, ज्यामध्ये विलंब लागेल पण रोगाचं चांगल्या प्रकारे निदान. खरं तर तितक्यापर्यंत मजलच जाता कामा नये. चांगल्या प्रकारे आणि आपल्या हातात आहे. योग्य प्रमाणामध्ये आहार, जागणे जरी झाले तरी ते व्हावे मितले. हे सगळं ज्ञानोबा सांगतात 6व्या अध्यायामध्ये. जागण्याचा जरी प्रसंग आला तरी ते मोजकं असावं. रात्रभर जागण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा पुरुषार्थ नाही. आणि काही लोक सांगतात मी रात्रभर जागलो. ही का सांगण्याची गोष्ट आहे का? सांगू नये. ते हे बिघाड करण्यासारख्या गोष्टी आहे. मग जरी आपणची विष सुये, तरी रोगी या कैशेनेचे सांगे मज. प्रभू सांगा बरं मला, तो रोगी कसा प्रकारे जगे. जगण्याकरता त्याचा विश्वास आहे औषधावर. आणि तो औषधाच्या नावाखाली काय घेतोय, विष. कसा तो जगेल? त्याने विश्वास ठेवला वैद्यावर. तसा मी तुमच्यावर विश्वास ठेवला, तुमच्या वाक्यावर. आणि तुम्ही वाक्य सांगत असताना मला काय सांगतात, व्यामिश्र वाक्य सांगतात. सांगा बरं मी कसा जगे. हे पहिलं उदाहरण. दुसरं उदाहरण दिलं आहे, जैसे आंधळे सुयेचे आव्हानटा, का माझ वन दिजे मरकटा, तैसा उपदेश हा गोमटा उडवला आम्हा. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा आहे की समोरच्या पुरुषाचा अधिकार बघूनच त्याला उपदेश करावा. जर तो कर्माचा अधिकारी असेल ना, तर त्याला ब्रह्मज्ञान सांगू नये. शास्त्रामध्ये काही वचन अशी आली आहे, जर एखादा अनधिकारी पुरुष असेल आणि त्याला जर आपण उच्च स्वरूपाचं ज्ञान सांगितलं तर एक प्रकारे आपण त्याला अधपतनामध्ये ढकललं
असा त्याचा अर्थ होईल. कारण त्याचा अधिकार नाही आहे. तो स्वतःचाही घात करेल, कारण अंतःकरण शुद्धीच नाही, आणि दुसऱ्याचाही घात करेल. म्हणून अधिकार तैसा करोपदेश, किंवा जसा अधिकार असेल तशा प्रकारचा मार्ग सांगावा. विवेक जीवनमुक्ती विवेक नावाचा जो ग्रंथ आहे ना, त्याच्यामध्ये हा गोड अशा प्रकारचा विचार विद्यारण्य स्वामींनी केलेला आहे. त्यांनी असं म्हटलं आहे, सांप्रत काळामध्ये जेवढे काही परमार्थामध्ये साधक आहे ते थोड्या प्रकारचा मनोनाश आणि वासनाक्षय करतात, थोड्या प्रकारे, किंचित प्रकारे, आणि तत्वज्ञानाचं श्रवण करतात. त्यांना ब्रह्मज्ञान होतं, पण पूर्णतः मनोनाश आणि वासनाक्षय झालेला नसतो, म्हणून त्यांचं ते ज्ञान टिकत नाही. म्हणून सांप्रत काळातला विचार, म्हणून त्याला कृतोपास्ती आणि अकृतोपास्ती असे दोन प्रकारच्या अधिकाराचा विचार आला आहे. म्हणून तर विचारसागरामध्ये त्या अधिकाराचं लक्षण, ज्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म करून मल नावाचा दोष, निष्काम उपासना करून विक्षेप नावाचा दोष घालवला, आणि जो आता फक्त आवरण निवृत्ती करण्यासाठी साधन चतुष्टयाने संपन्न आहे, तो अधिकारी म्हणावा. म्हणून योग्य अधिकाऱ्याला सांगितलं की त्याला ते फलीभूत होतं. 6व्या अध्यायामध्ये सुद्धा भक्तराज अर्जुनाचा देवाने असा विचार केला. भगवान म्हणतात, ऐसेचे विचारिले जे या वैराग्य उदरा आहे आले बुद्धीची, या ब्रह्मत्वाचे डोळे झाले. या अर्जुनाला ब्रह्मप्राप्तीचा डोळा प्राप्त झाला, याचा अर्थ याच्या बुद्धीच्या उदरामध्ये वैराग्य आलेला आहे. जे सोहम भाव मोहरे मोडवणे आला. अधिकार जसा, म्हणून तर वेदामध्ये कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांडाचा विचार का आला, त्याचं कारण अधिकारी भिन्नत्वात. हे सगळे अधिकारी भिन्न भिन्न आहे, असा याचा अर्थ घ्यायचा. जैसे आंधळे सुईचे आव्हांटा, एखादा व्यक्ती आंधळा आहे, अगोदरच त्याला मार्ग दिसत नाही, जाणत्या पुरुषाने काय करावं, मार्गी अंदासैसा पुढे देख नाही चाले जैसा, अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा आचरोनी. आंधळ्या पुरुषाला मार्ग दाखवत असताना देखण्या पुरुषाने समोर चालावं, किंवा दुसरा पर्याय त्याला चांगल्या मार्गाला लावावं, हे दिलं सोडून. आणि आंधळ्या पुरुषाने विचारलं, का हो मला मार्ग सांगा बरं, मला अमुक एका गावाला जायचं आहे. एखाद्या दुष्ट पुरुषाने काय करावं, त्याला आड मार्गाला लावावं आणि सांगावं, बस डोळे झाकून जा. त्याला अगोदर डोळेच नाही, डोळे झाकून जा असं म्हणण्यामध्ये आव्हांटा जर आडमार्गाला गेला तर त्याची हानी होते. विचारसागरामध्ये अंध गोलांगुल न्याय आलेला आहे. म्हणजे व्यक्ती आंधळा आहे आणि पुन्हा काय केलं आहे, अत्यंत उन्मत्त असणारा बैल, त्या बैलाला मारले आसोडाचे फटके आणि त्याचं असणारं शेपूट आंधळ्याच्या हातात दिलं आणि त्याला सांगितलं, या शेपटाला पक्क धरायचं, म्हणजे बरोबर इच्छित ठिकाणी तो निश्चित पोहोचेल. आता तो इच्छित ठिकाणी जाईल, कवरच जाईल, सांगता येत नाही की नाही. आंधळ्या पुरुषाला ज्याप्रमाणे आड मार्गाला घालावं, तसं देवा तुमचा उपदेश आहे. दुसरं उदाहरण, का माजव नदीचे मरकटा, मरकट म्हणजे माकड, अगोदर चंचल आहे, मकारोदश चंचला हा, याच्यामध्ये माकडाचा नंबर आहे. जे काही 10 मकार सांगितले ना, म या अक्षरापासून सुरुवात होणारे 10 घटक आहे निसर्गामध्ये, चंचल आहे, आणि त्या चंचलामध्ये मरकटाचा एक क्रमांक आहे. अगोदर चंचल, मरकटाचे सुरापानम, त्याच्या पुन्हा त्याला विंचू चावला, त्याच्यामध्ये भूतसंचार झाला, या सगळ्या गोष्टी होईल. मग काय होईल, काही सांगता येईल, काही पण होऊ शकतं. माजवनतीचे मरकटा, कैफ आणणारा पदार्थ त्या माकडाला आपण पिण्याकरता दिला, जसा तो उन्मत्त होऊ शकतो देवा, तसा हा उपदेश आहे. तैसा हा उपदेश गोमटा ओढवला आम्हा, तुमचा हा उपदेश तशा प्रकारे आमचं चांगलं करणार आहे. बरं, इथं चांगलं करणार आहे असं म्हणायचं नाही, हा तुमचा उपदेश आम्हाला आड मार्गाला घेऊन जाणाराच आहे, असा त्याचा अर्थ. इथं गोमटा शब्द म्हणजे तुम्हाला तो गोमटा वाटतो, पण त्याचा परिणाम आमच्या जीवनामध्ये पाहिला तो गोमटा नाही, ओखटा परिणाम होणार आहे, कारण तो आम्हाला दुसरीकडे घेऊन जाणार आहे. मी आधीचे काही नेणे वरी कवळीलो मोहे येणे, श्रीकृष्णा विवेक या कारणे उशिला तुझ तव तुझी एक एक नवाई, येत उपदेशा माझी गोवाई, काही ठिकाणी उपदेशा माझी गावाई
असा पण एक पाठ आहे. गावाई म्हणजे उपदेशाचं गायन करणं, गवई असा त्याचा अर्थ घेतलेला आहे. तरी अनुसरलिया काही ऐसे की जे आम्ही तनु म्हणू जीवे, तुझिया बोला वठंगावे, आणि तो वाची ऐसे करावे तरी सरले म्हणे. देवा तूच असं करावं, आता संपलंच असं म्हणावं. ज्याच्यावर आपण आत्यंतिक विश्वास ठेवला आहे ना, त्याची फार मोठी जबाबदारी आहे की समोरच्या व्यक्तीचा कोणत्याही प्रकारे अधपतन होता कामा नये. ना ऐकावं कुणाचं. विश्वासाच्या बाबतीमध्ये नाही का, समाधी षटकामध्ये श्रद्धा नावाचे एक घटक आलेला आहे. तिथं ब्रह्मात्मैक्य विद्येचा उपदेश करणारे वेदांत वाक्य आणि सद्गुरू यांच्या वचनाविषयी असणारा जो आत्यंतिक विश्वास, त्याला श्रद्धा असं म्हटलेलं आहे. आणि श्रद्धेच्या बाबतीमध्ये तडजोड करता येत नाही. श्रद्धा एकदा विराजमान झाली की झालीच, ते परत परत काढता येत नसते. श्रद्धा आणि विश्वास पूरक आहे, पोषक आहे. मी आधीची काही नेणे, देवा अगोदरच मला काही कळत नाही, हा भाव 3ऱ्या अध्यायामध्ये आहे. बरं, पहिल्या अध्यायामध्ये असा भाव नाही आहे. मी आधीची काही नेणे असं नाही, मी आधीची जाणे. म्हणून नरके नियतम वासो भवती इति अनुशुश्रुमः. नरकामध्ये फार दीर्घ काळामध्ये वास्तव्य करावं लागतं असं मी ऐकलेलं आहे. म्हणजे मलाही बऱ्याच गोष्टी कळतात पहिल्या अध्यायामध्ये. म्हणून पहिल्या अध्यायामध्ये सगळं भक्तराज अर्जुनाचंच प्रवचन आहे, ते देवाने ऐकलं आहे. 2ऱ्या अध्यायामध्ये प्रारंभाला 2ऱ्या आणि 3ऱ्या श्लोकामध्ये भगवंतांनी थोडासा सांगण्याला प्रारंभ केला. तर भक्तराज अर्जुनाने असं म्हटलं, देवा हे तुलेवरी बोलावे नलगे अवधारी, आधी तूची विचारी संग्राम व्हा. इतके भक्तराज अर्जुन बोलतात. ऐसे अर्जुन ते अवसरी मने श्रीकृष्णावधारी, परी ते मना नयेची मुरारी ऐकून या, हे जाणवणे पार्थ बिहाला. मग पुनरपी बोलू लागला, म्हणे देवो काय या बोला चित्त देती चिना. वैकुंठवासी गुरुवरी श्री भोले बाबा सांगायचे या ओवीवर. बरं, जेव्हा अडाणी माणसं बोलत असतात ना, तेव्हा जाणकार माणसं फक्त ऐकत असतात. पण आपण बोलत असताना समोरचा व्यक्ती अजिबात होकार देत नाही. याचा अर्थ आपलं नक्की काहीतरी चुकत आहे हे ज्याला कळतं तोही जाणताच आहे. म्हणून अर्जुनाला भीती वाटली की मी तर बोलतो आहे आणि भगवान मात्र चित्त या बोला देतीची ना. शब्द ज्ञानोबाऱ्यांचा कसा आहे, भगवान कानाने ऐकतात पण अर्जुनाच्या बोलण्याकडे लक्ष अजिबात देत नाही. म्हणजे मनुष्याने जर चित्त दिलं तर त्या बोलण्याला महत्त्व असतं. नुसतं कानाने ऐकलं आणि चित्त जर देत नसेल तर ते त्याची एक प्रकारची उपेक्षाच असते. हे सगळं बोलणं भक्तराज अर्जुनाचं जाणतेपणातून आहे. आणि म्हणून देवाने शब्द वापरला, तू जाणता तरी म्हणविशी, परी नेनेवी ते न सांडिशी, आणि शिकवू म्हणू तरी बोलसे बहुसाल नीती. तो स्वतःला जाणता म्हणून घेतोय अर्जुना, पण अज्ञानपणाला मात्र अजिबात सांडत नाही. आणि तुला काही शिकवा तर तो आम्हालाच नीती सांगतो आहे. शिकवावं तरी कसं? शिकवावं कोणाला लागतं? ज्याला अजिबात काहीच कळत नाही आणि ज्याची जिज्ञासा आहे त्याला शिकवावं लागतं. तुझं तसं नाही आहे. जाणता म्हणून घेतो, अज्ञान सोडत नाही. काहीतरी शिकवावं तर नीतीच्या गप्पा आम्हाला सांगतो आहे. 2ऱ्या अध्यायापर्यंत हे सगळा जाणतेपणाचा भाव होता आणि प्रामाणिकपणाने इथं मात्र कबूल केलं, देवा मी आधीची काही नेणे, मला अगोदरच काही कळत नाही. ही कळण्याची सुरुवात असते. ज्याला वाटतं ना मला काही कळत नाही, ते कळण्याची सुरुवात असते. कमीत कमी एवढं तरी कळावं की आपल्याला काही कळत नाही, नाहीतर आपल्याला काही कळत नाही हेही कुणाला कळत नाही. इतकी आपली मजल नसावी किंवा प्रगती नसावी. आपल्याला काही कळत नाही एवढं तरी मनुष्याला कळालं पाहिजे. मी आधीची काही नेणे आणि त्यातल्या त्यात पुन्हा अगोदरच अज्ञानी, त्यात मला झाला मोह. वरी कवळीलो मोहे येणे, येणे मोहे, या मोहाने मी कवळला गेलो, म्हणजे ग्रस्त झालो. एखादा पराक्रमी जरी पुरुष असेल, मोहाला प्राप्त झाला की त्याला त्याचा पराक्रम आठवत नाही. म्हणून तर ज्ञानोबारा म्हणतात, ज्याप्रमाणे भ्रमरभेदी कोडे भल तैसे काष्ट कोरडे. ते भ्रमर वाटेल त्या लाकडाला कोरू शकतं, पण कोवळ्या कळीमध्ये जर सापडलं तर त्याला आपला पराक्रम आठवत नाही. विसरला अभिमान संग्रामीचा.
तसा हा अर्जुन संग्रामामध्ये आपण पराक्रम करावा हे सगळा विसरला गेलो आणि मोहाने कसा ज्याप्रमाणे रवी म्हणजे सूर्य राहूने ग्रस्त करावा किंवा एखादा राजकुमार पदच्युत व्हावा तशा प्रकारे महामोहाला ग्रासल्यामुळे अर्जुन निस्तेज झाला. वरी कवळील मोहे येणे, पण त्यातल्या त्या देवा श्रीकृष्णा विवेक या कारणे पुशिला तुझ. मी तुम्हाला विवेक म्हणजे विचार पुशिला विचारला. कोणता? मी युद्ध करावं का न करावं, पहिला हा आहे. यांना मारावं का न मारावं हा आहे. किंवा मी कोण आहे माझे कोण आहे हे विचारलं. माझं स्वरूप काय आणि देहाचं स्वरूप काय, हे सगळे विवेकाचे प्रकार आहे. विवेक या कारणे पुशिला तुझ. मी तुम्हाला विवेक विचारला आहे. आणि असं असताना म्हणजे मी कोणत्या संकटात आहे, अगोदरच अज्ञानी, त्यात पुन्हा मोहाला प्राप्त, त्यातही पुन्हा मला काही सुचत नाही, असा बिकट प्रसंग असताना मी तुमची शरणागती केली. मग तुम्ही माझ्यावर करुणा करावी आणि योग्य सांगावं असं पाहिल्यानंतर तर तुझी एक एक नवाई आणि तुमची मात्र एक एक नवाई. नवाई म्हणजे नवलच आहे, आश्चर्यच आहे की मौजच आहे. हे सगळं आश्चर्य कसं आहे? उपदेश करावा हे चांगलं आहे, पण उपदेशामध्ये मात्र घोटाळा करावा हे मात्र कठीण आहे. एत उपदेशा माझे गोवाई. गोवाई म्हणजे आपण मला गोवून टाकलं, गुंतागुंत केली आहे. सांग बरं देवा, मी तुमचं अनुसरण करतो आहे आणि जो अनुसरण करतो, शरणागत करतो, अशा व्यक्तीला असं करावं का? ही प्रार्थना आहे बरं. तरी अनुसरलिया काही ऐसे की जे, अनुसरण करणाऱ्या पुरुषाच्या बाबतीमध्ये जो आपल्याला शरण आला त्याचं असं अनहित करावं का? त्याला घोटाळ्यामध्ये टाकावं? सांग बरं देवा, असं करावं? आक्षेपार्थाने प्रश्न विचारला. ऐसे की जे, असं करावं का? असं करू नये. आम्ही तुम्हाला शरण आलो कशा प्रकारे? आम्ही तनू मन जीवे तुझिया बोला ओठंगावे आणि तुवाच ऐसे करावे तरी सरले म्हणे. आम्ही काय केलंय? आम्ही हा शब्द जगतातल्या यच्च यावक भक्तांचा वाचक आहे. सगळे भक्त काय करतात देवाच्या बाबतीमध्ये? शरणागती पत्करतात. पण कशा प्रकारे? तनू म्हणजे शरीर, मन म्हणजे अंतकरण, अंतकरणाच्या सगळ्या वृत्ती, आणि जीवे शब्दाने जीव भावाने. तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून ते काही न मागती. किंवा त्या भक्ताचं वर्णन करत असताना 9व्या अध्यायामध्ये काही शब्द आले बघा. जे अहंकार वाहता अंगी आम्ही हरीचे भुषावया लागी. जे लोभी एकची जगी माझेनी लोभे. भक्ताकडे सुद्धा अहंकार आहे, त्यालाही काम आहे, लोभ आहे, पण ते सगळे विषय त्याने परमात्म्याकडे वळवलेले आहे. नारद महर्षींनी भक्तिसूत्रामध्ये असं म्हणलं आहे, काम क्रोधाभिमानाधिकम तस्मिन एव करणीयम. जर आपल्याला काम प्रगट करायचं असेल तर देवाविषयी असावा, क्रोधही प्रगट करायचा असेल देवाविषयी असावा, लोभही अंतकरणामध्ये निर्माण झाला तो देवाविषयी असावा. माझेनी कामे सकाम, काम तो कामना भोगी तसे देवा. दुसरं प्रमाण उत्तरार्ध वेगळा आहे. म्हणजे काम जरी असेल तर तो देवाच्या संबंधानेच आहे. पण आम्ही अनुसरण करतो आहे, जीवभाव देवाला अर्पण केला. चित्ते मीचे झाले, प्राणे मियाचे धाले, जीवो मरो विसरले बोधाची या भुली. आम्ही शरीरही तुम्हाला अर्पण केलं आहे. एकदा भक्तराज अर्जुन द्वारकेमध्ये आले. जेवणाकरता थोडासा वेळ होता. भगवंताने सांगितलं विश्रांती करा. आणि मग थकलेल्या पुरुषाला लगेच डोळा लागतो. बरं, मनुष्य थकला तरी डोळा लागतो आणि विषय कळाला नाही तरी डोळा लागतो, असं होऊ शकतं. किंवा एखादा पुरुषाविषयी असे तन्मय झाला तर त्यालाही डोळा लागतो ना. साम्यशी जे डोळा लागला तया, मग त्याला डोळा लागणं असं नाही म्हणतात, समाधी म्हणता येईल त्याला. भक्तराज अर्जुन थकले आणि मग रुक्मिणी मातेने सांगितलं की आपण बोलावून आणा. बघ, आता पुरुषाला बोलवायचं म्हणलं की पुरुषानेच गेलं पाहिजे. भक्तराज अर्जुनाला बोलवायचं आहे. भगवान गेले आणि पाहिलं तर अर्जुनाच्या रोमारोमातून श्रीकृष्ण जय कृष्ण
असा नामस्मरण ध्वनी ऐकू येऊ लागला. आता देवाचं असं आहे, नाम ऐकलं की परमात्मा तिथेच थांबतो. तयापाशी पांडवा मी हरपला गे वसावा, जेथं नाम घोष बरवा करीती माझा. हे नामस्मरण ऐकलं, भगवान थांबले. आता भगवान थांबले, रुक्मिणी माता पुन्हा बोलवायला गेल्या, त्याही थांबल्या. सत्यभामा माता, जामवंती माता सगळ्या आल्या. भगवंताने इशाऱ्याने सांगितलं फक्त बोलायचं नाही. आता भगवंताने नृत्य करायला सुरुवात केली. देवर्षी नारदजी प्रकट झाले. त्यांनी सुंदर अशा प्रकारचा विण्याचा झंकार केला आणि तिकडे कैलासामध्ये भगवान शंकराने ते पाहिलं. म्हणजे जर हे नटराज राज नाचत असेल तर मी नटराज आहे, मी तर नृत्य केलंच पाहिजे की नाही. आणि दोघांची जुगलबंदी सुरू झाली. एकीकडे भगवान विष्णू नाचतात, दुसरीकडे भगवान शंकर. त्यांचं सगळं नृत्य पाहिलं की बाकीच्या असणाऱ्या सगळ्या भक्तांनी चुटके वाजवायला प्रारंभ केला आणि त्यात भक्तराज अर्जुन जागे झाले. मग भक्तराज अर्जुनने देवाला विचारलं, देवा एवढी गर्दी आमच्या घरी, तुझ्या हृदयातलं रहस्य आज जाणलंय म्हणे आम्ही. हे तन अर्पणाचा प्रकार आहे. तनु मन, देवालाच मन अर्पण केलं की नाही. सुमन आणि शुद्ध मती अनिंदकानन्य गती, पैगा गौप्य ही परितया प्रती, सावडीचे सुखी मन मना भव. हे मन अर्पणाचा प्रकार आहे. आणि जीव अर्पणाचा प्रकार आपुलेने भेदेविन, माझे जाणी जे जे एकपण, तयाचे नाम शरण मज येणे का, तया अहम वाचा चित्त अंग, देवोन या शरण रिग, महोदधी का गांगरी गायले जैसे. देवा आमचं शरीर, वाणी, मन, जीव भाव तुला अर्पण केला आहे. तुला अर्पण केला यात नवल नाही. तुझी या बोला, तुमच्या शब्दावर आम्ही सगळं अर्पण केलं आहे. काया वाचा मनाने तुझ्या शब्दाचा आम्ही आश्रय करावा. खरं आहे, आपल्याला जगण्याकरता काय आवश्यक आहे? शब्दच आहे ना. आपण साधक जे जगत असतो कशावर? गुरुवाक्याचे ने मेळे ने वेळ, किंवा आम्हा घरी धन शब्दाची चरत नाही. तो का म्हणे, पहा शब्दचे हा देव. आणि जो शब्दावर, संतांच्या वचनावर जगतो, संतांच्या वचनावर, त्याला ग्रंथोपजीवी असं म्हणतात. तसं आम्ही सुद्धा देवा तुझ्या बोलण्याचा आश्रय केलेला आहे. शरणागती पत्करली, इतकं शरणागती अनुसरण केल्यानंतर तू आज यायचे करावे. आणि तुझ्यासारख्या पुरुषाने आमच्या समोर असा दुटप्पीपणाचा उपदेश करावा तरी सरळे म्हणे. तर आमचं सगळं संपलंच आहे असं म्हणण्याशिवाय पर्याय नाही. आता तुम्ही असाच जर बोध करणार असाल तर देवा आमच्या सगळ्या प्रकारच्या आशा संपलेल्या आहे, असाही भाव प्रगट करणार. ते चिंतन आपण उद्या पाहू. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय.